काय झालं? अरे काही नाही, त्यांच्या रूमचा दार बंद आहे, पण आतून गुलुगुलू बोलण्याचा आवाज येतो. म्हणजे तुला वाटतंय तसं काही नाही. असं कसं शक्य आहे? अरे का शक्य नाहीये? नवरा बायको रूमचं दार बंद करून असंच बोलतात. आपलं लग्न झाल्यावर मी तुझ्याशी असंच बोलू. डन. मग जायचं ना आपण? तू ठरवलंस का कुठला पिक्चर बघायचा आहे? पिक्चर? कसला पिक्चर? अरे तू मला म्हणाला होतास ना की वृंदाला काय झालं हे मी जर तुला सांगितलं तर तू मला पिक्चरला घेऊन जाशील. मी कधी म्हणालो? चुकून म्हणालो असेल. आय विल किल यू हरीश. ते सगळं नंतर कर, मला तर घाई आहे, मी चाललो. बाय. यू चीटर. बट आय लव्ह हिम. अवेळी दुकान बंद करून आलात ते? तब्येत बरी आहे ना? मला काय धाड भरली आहे? त्या तेलाच्या डिस्ट्रीब्युटरकडे जायचं होतं. हिशोबात घोळ झाला म्हणून निरोप आला त्याचा. पैसे कमी गेलेत म्हणे. माझ्या हिशोबात घोळ शक्यच नाही. काहीतरी बोलतात. काय म्हणते, हा तेलाचा धंदा असतो ना, तो आहे अमराठी माणसांकडे. त्यामुळे त्यांना हवी तशी ते मनमानी करतात हो. लुटतात ते समोरच्याला. त्याला काय वाटतं, समोरचा माणूस आहे मराठी, साधा दुकानदार, त्याला काय घोळ आहे असं सांगितलं की जास्तीचे पैसे असे बरोबर लुटता येतील. ओ सदानंदराव, तुमच्याशी बोलते ना हो मी. ऐकतोय मी. ऐकताय? काय एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देताय? नाही बर, मग सांगा बरं मी आता काय बोलले. हेच की ते एका कानाने ऐकताय आणि दुसऱ्या कानाने सोडून देताय. आतापर्यंत हेच करत आलोय ना कांताबाई. म्हणून तर आपला संसार टिकून आहे ना इतकी वर्ष. बरे बरे, हिशोब करा. उगाच त्याच्यामध्ये गरज गोळ निघायचा. मी असं करतो, प्रसादलाच बरोबर घेऊन जातो. कशाला? कशाला काय? आता त्याला या गोष्टी कळायला नको. डिस्ट्रीब्युटरशी कसं बोलायचं, कसा व्यवहार करायचा, हे सगळं आता त्याला समजायला हवं. काही गरजेचं नाहीये. उगाच आत्तापासून तुम्ही त्याला त्याच्यामध्ये ओढू नका, सांगून ठेवते. तो तुमच्या दुकानात बिनबोभाट बसतोय की नाही, मग आता त्याची बाहेरही वरात काढू नका हो. उगाच बाहेर नेऊन त्याची अक्कल काढा. प्रसाद लहान आहे अजून. लहान? आता लग्न झालंय हा त्याचं. तेच नाकापेक्षा जड मोती बघून जोखडात अडकवलंय तुम्ही त्याला. आता तुमच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकून ना काय जीव घेणार आहात की काय त्याचा? मी त्याच्या एवढा असतानाच धंद्यात जम बसवला होता, तेही कुणाच्या पाठिंब्याशिवाय. त्याला जमायला नकोय. त्याची बायको घरी त्याला गणित शिकवते, तुम्ही धंदा शिकवा. माझ्या मुलाला ओझ्याचं गाढव करण्याचा डाव आहे तुमचा, पण मी असं काही होऊ देणार नाही सदानंदराव. बरं बाई, नाही नेत त्याला. एक कप चहा करशील का? काय आलो तेव्हा जरासं डोकं दुखत होतं, आता ठणकतंय. देते. आई काय आहे? चल बाहेर, मला तुला काहीतरी सांगायचं. काय आहे? तू चल ना आधी, चहा तर करू ना. काय घालू बघ कळत नाही. हा टी शर्ट नाही, हा बरोबर नाही वाटत आहे. अरे काय आहे एवढं सगळं? काय काढून मला कळत असं नेमकं शर्ट घालायचा का टी शर्ट घालायचा. कारण शर्ट हा मी बऱ्याच वेळा घातलेला आहे. हा शर्ट नको घालायला. मला वाटतं टी शर्ट घालू का मी? थांब जरा. नाही हा नाही चांगला. चांगला आहे नाही का? बरं ठीक आहे. मग कुठला घालू टी शर्ट मी? हा टी शर्टच घालायचा. हा बघ. हा चांगला आहे. नाही काय एवढेच कपडे आहेत का? अगे एवढेच कपडे आहेत का? म्हणजे अख्खं कपाट खाली केलंय मी. एवढाच स्टॉक आहे माझ्याकडे. वाज झालं. चल कुठला घालू ते पटकन सांग मला. हा बघू. हा छान दिसतोय. हा हो. लाल रंग चांगला दिसेल. हो छान दिसतोय. ठीक आहे, मग मी हा लाल टी शर्ट घालतो आणि त्याच्या खाली ब्लॅक जीन्स घालतो. काय वाटतं? हो चालेल. तू काय नेसणार आहेस? मी बघते. नाही, मी जी सांगेन ना तीच साडी तू नेसायचीस. तू मला सांगितलंस ना कुठला शर्ट घाल, टी शर्ट घाल. त्या बघ यापैकी तू कुठली तरी एक साडी नेसायचीस. ही कशी वाटते? पांढरी साडी. अगं ही छान आहे. पांढरी साडी छान आहे. नको नको नको. बरं मग कुठली? मग निळी. मी लाल टी शर्ट आणि तू निळी साडी. काय वाटतं तुला? छान. ही आवडते मला. अप्रतिम आहे आणि तू फार सुंदर दिसणार आहेस या साडीमध्ये. तुला सांगू का मी, अशी नाही साडी. अरे प्रसाद काय एवढी सुंदर दिसतेस तू. अंदाज आहे का तुला? मी काय म्हणतोय,
आपण खरंच जायचंय का पिक्चरला? म्हणजे पिक्चर जाऊ दे ग, पिक्चरला कधीही जाता येतं. पण आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो पिक्चरलाच जायचंय. अगं म्हणजे तिकीट मिळणार आहेत का हे विचारायचं होतं मला. म्हणजे जाऊ पिक्चरला आपण. ही हिम्मत, ही प्रसादला सिनेमाला घेऊन जाते. नुसती घेऊन नाही चाललीये. प्रसाद दादा तिला म्हणाला की मी आईला विचारून सांगतो. तर म्हणते कशी, आता काही तू लहान बाळ राहिला नाहीये प्रत्येक गोष्ट आईला विचारून करायला. आणि काय म्हणाली माहितीये, काही गरज नाही आईला विचारायची किंवा आईला सांगायची. आणि लग्न झालं ना की आईपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स बायकोला द्यायचा असतो. ही बया वाटली होती त्याच्यापेक्षा जास्तच वस्ताद दिसते. माझ्या प्रसादला गोड बोलून माझ्यापासून दूर नेण्याचा डाव आहे या वृंदाचा. आई मी तुला हेच तर सांगत होते कधीपासून, पण नाही, तुझं आपलं सारखं त्या वृंदाचंच कौतुक. आई ही वृंदा आहे ना छाया बहिणींपेक्षा सुद्धा जास्त स्मार्ट आहे. छाया बहिणी सुदेश दादाला एकदाच घरातनं घेऊन गेले, पण ही वृंदा रोज गोड बोलून प्रसाद दादाला तुझ्या विरुद्ध भडकवते. तिने काहीही ठरवलं तरी मी बरं तसं होऊ देईन. तू काहीही करू शकणार नाहीयेस. आजचं बघितलंस ना तू, वृंदाने एकदा सांगितलं की लगेच पिक्चरला जायला तयार झाला प्रसाद दादा. तुला विचारणं तर सोडत, साधं सांगितलं सुद्धा नाही त्याने तुला. लवकर काही नाही ना केलं साई, ही वृंदा गोड बोलून प्रसाद दादाला तुझ्यापासून इतका दूर नेईल ना की एकाच घरात राहून तो तुझ्या सगळ्या सावलीला सुद्धा उभा राहणार नाही. बस पुरे झालं वृंदाचं शहाणपण. त्या प्रसादला सिनेमाला घेऊन जाते काय? जा. प्रसादला मी बोलवलंय, सांग हॉलमध्ये बोलवलंय. जा जा. वृंदा आता दाखवते तुला या कांता चोरगेचा हिसका. निघाला, छान दिसतोय शर्ट. हा. बरं मी काय म्हणत होते, तुम्ही प्रसादला घेऊन जा बरोबर. नाही म्हणजे तुम्ही जे बोललात ना त्याचा मी खूप विचार केला आणि मला पटलंय तुमचं म्हणणं. खरंच माझं म्हणणं पटलंय का डोक्यात आणखीन काही भलतंच शिजतंय तुझ्या? अहो काहीतरीच काय हो, आणखी काय असणार माझ्या डोक्यात. प्रसाद माझाही मुलगा आहेच की, त्याचं भलं व्हावं असं नाही का वाटणार मला? तुमच्या हाताखाली भरभर शिकला तर एवढाच तुम्हालाही आराम मिळेल. हे तूच बोलतेस का कांता? नाही, तुझा प्रसाद अजून लहान आहे ना. हे आधी मी सगळं आईच्या मायेतनं बोलत होते, पण आईची माया जर मुलाच्या प्रगतीच्या आड येणार असेल तर तेही नाहीच ना आवडणार मला. त्याने लवकरात लवकर सगळं शिकलेलंच हवंय हो मला. नाही पण मला तुझं म्हणणं पटायला लागलंय कांता. कशाला एवढी घाई करायची त्याला शिकवायची? शिकेल की हळूहळू. अहो नाही म्हणजे हळूहळू शिकेल असं म्हणत किती वर्ष तो दुकानात बसणार आहे आणि तुम्ही किती वर्ष बाहेर वणवण करणार आहात? ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो आत्ताच्या आत्ता. नाही ते काय आलं ग माझं गुणी बाळ. अरे प्रसाद, बाबा बघ काय म्हणत होते, तू आज त्यांच्याबरोबर डिस्ट्रीब्युटरकडे जायला हवं. आज म्हणजे आत्ता निघालेत ते. मी खरं तर नाहीच म्हणत होते, मलाही त्यांचं म्हणणं पटलं रे. अजून किती दिवस ते अशी वणवण करणार? मनाचा किती उत्साह असला तरी शेवटी वय होतंय ना. नाही झेपत रे ह्यांना. हो आई मला पटतंय, मला पण नको आणि बीण नको. आता एकतर मोठ्या मुश्किलीने मला यांचं म्हणणं पटलंय. आयुष्यात पहिल्यांदाच पटलंय तेव्हा अजिबात वेळ घालवू नकोस, ताबडतोब चल. काय रे, काय झालं? वडिलांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायची इच्छा नाहीये का तुझी? मला माहित नव्हतं रे, नाहीतर मी हो म्हणून बसले नसते. अगं असं का बोलतेस तू आई?
मी तुला कधी कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणलंय का? असं नाही रे, तू नाही नाही म्हणणार ह्याची खात्रीच आहे मला. पण आता लग्न झालंय ना बाबा तुझं. मी जा म्हटलं आणि तुझी बायको नेमकं नाही म्हणाली, पुन्हा अडकीत त्यात तुझी सुपारी अडकणार. आणि वरून तिचा गैरसमज व्हायचा मी अशी मुद्दाम वागते म्हणून. उगाच काहीतरी बोल नकोस कांता. वृंदा कशाला गैरसमज करून घेईल? प्रसादचं कामच आहे ते. चल रे. तेच म्हणते मी. अहो पण वृंदाला पटेल का जसं ते मला पटलंय? प्रसाद, तुला पटतंय ना रे? मुलगा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो म्हणजे काय? तर वडिलांच्या खांद्यावरचं ओझं तो स्वतःच्या खांद्यावर घेतो. मी तुला इतके दिवस लहान लहान म्हणून त्यांच्याबरोबर कधी पाठवलं नाही, पण खरं तर ते सगळं माझंच चुकलंय. जाशील ना रे त्यांच्याबरोबर? कमी जाऊ तू अहो तुम्हीच नाही का म्हणालात खूप महत्वाचं काम आहे, शिवाय तुमचं डोकंही दुखतंय. हा जर यायला तयार नसेल तर मग मी येते, त्यात काय? नाही नाही बघ, मी एवढा असताना तू कशाला जातेस? हो जातो मी. कधीही जायचंय. अरे सांगते काय, आत्ता जायला निघालेत ना ते. काय रे, कसला विचार करतोयस? तू जातोयस ना? कमी जाऊ, मी तयार आहे. प्रसाद, तू तयार आहेस ना? मी आली. काय ते लवकर ठरवा प्रसाद. मला वेळ नाही, उशीर होतोय. अहो काय ठरवायचं त्याच्या आधी? येतो म्हणाला ना तो. जाशील ना रे बाळा? हो जातो मी. सगळं कुणाचं माझं बाळ. जा वृंदे, जा एकटीच सिनेमाला. हो हो भेटतो मी भेटतो. नाही मी तिकडे जाऊन भेटतो ना. हो ठीक आहे. ए वृंदा, काय ग मगाशी काय झालं होतं तुला? कुठे काय? हे बघ माझ्यापासून लपवू नकोस. मी तुला रडताना बघितलंय. कोणी काय बोललं का तुला? नाही रे, कोणी माझ्याशी बोललं नाही म्हणून मला वाईट वाटत होतं. मी चंदनाताईसाठी इडल्या घेऊन गेले होते, पण तिने त्या खाल्ल्याच नाही. अजूनही रागवली आहे? नाही, रागावली नाहीये, पण थोडी डिस्टर्ब. पण मी पण ठरवलंय हरीश, ताईच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणल्याशिवाय मी हार मानणार नाही. आता कुठे निघालीस? अरे मी सिनेमाला चालले. एकटीच? एकटी कशी जाईन? मी प्रसाद बरोबर जाते. अरे वा, कुठल्या मूवीला जात आहे? त्याचा तर मी विचारच नाही केला. अरे पण ते महत्वाचं नाहीये. मी प्रसाद बरोबर जाते ना, हे जास्त महत्वाचं. जवळच्या टॉकीजला जी कुठली लागली असेल ना ती बघ. बर मी येते हा, तिकीट्स काढायला चालली. ए वृंदा, तू घरीच आम्ही आणून देतो तिकीट. अरे नाही मी जाते, तू काही काळजी करू नको. मी असताना तुला लाईनीत उभं राहून तिकीट काढायला देईन का? अरे हरीश, तुला कशाला त्रास? कसला त्रास त्याच्यात? एक फोन केला की आणून देतो तिकीट. तू जा तू घरी. हरीश, तुला सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टीत मला त्रास द्यायला नाही आवडत रे. अगं वेडी आहेस का? मला तुझ्यासाठी काही करायला आवडतं. लिंबूवाडीतल्या कोणासाठी काही करायला आवडतं मला. ठीक आहे, हे घे. तुझ्याकडनं पैसे घेऊ मी? मग ठीक आहे, मीच जाऊन तिकीट्स काढून. अगं बाई दे इकडे. हट्टी आहेस तू एक नंबरची. ऑफकोर्स, तुझीच मैत्रीण आहे ना. पण एक सांगू वृंदा, ती कामानं नवऱ्याने करायला, बायकोनी नाही. हरीश, असा काहीही रूल नाहीये. बायको सुद्धा ही कामं करू शकते. आणि तू जसं लिंबूवाडीतल्या लोकांसाठी काहीही करायला तयार असतोस ना, तसं मी सुद्धा प्रसादसाठी काहीही करायला तयार. खरंच मी प्रसादसाठी काहीही करू शकते रे. त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवू शकते, नोकरी करू शकते. त्याच्यासाठी कोणाला तरी सॉरी म्हणून त्याच्यासमोर वाकूही शकते. हरीश, मी प्रसादसाठी जीव द्यायलाही तयार आहे. किती विलक्षण मुलगी आहे ही. जगा वेगळी. खरंच प्रसाद किती भाग्यवान आहे वृंदा. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. हुशार, जीवापाड प्रेम करणारी. अरे काय, कुठे हरवलास?
अगं नाही, मी आणतो तिकीट, जातो घरी. ठीक. कित्याक काळजी करतास गो मंगलाताई, सगळा काही ठीक होताला बघ. या एका आशेवरच तर जगतो आम्ही सुद्धा ते. पण चंदनाचं दिवसेंदिवस जास्तच बिथरत चाललंय. अगो हे दिस पण जातले. एकदा का तिचो राग शांत झालो ना की येईल डोकं टाळ्यावर. मी आता जरा तिची परिस्थिती नाजूक असा ना, मग आपणच थोडा धीराने घेऊ खोया की नको? हा आई, वृंदा, तुला सांगणारच होतो मी, मला एका महत्वाच्या कामासाठी बाबांबरोबर जरा बाहेर जावं लागतंय. म्हणजे आपण नाही जाणार आहोत का? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. आई थांब ना प्लीज. मी तुला आता इतकी परकी झालीये का की माझ्याशी बोलत पण नाहीयेस? कशी आहे ताई? तिच्यात काहीच बदल नाहीये ग. दिवसभर भिंतीकडे नुसती पाहत राहते, मनातल्या मनात रडत असते. साखरपुडा प्रकरण तिने इतकं मनावर घेतलंय ग. कधी कधी मला असं वाटतं ना, त्या राघवशीचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. काहीतरी काय बोलतेस आई? ते तसल्या माणसाबरोबर तिचं लग्न करून देणार होतो का आपण? जड झाली का ती आपल्याला? अगं पण तिला तिच्या पांगळ्या आयुष्याचं ओझं वाटतंय, त्याला काय करायचं? आई एक गोष्ट लक्षात ठेव, तिला सारखं सारखं पांगळी लंगडी असं अजिबात म्हणायचं नाही. आणि तिच्यासारखेच निराशेचे विचार मनातही आणायचे नाहीत आई. आई अशा अवस्थेत आपण तिला त्याच्यातनं बाहेर काढायचं का तिचीच भाषा बोलून तिला अजून अपसेट करायचं? खरं तर मला काहीच कळत नाही आता. आणि आपण आता जास्त नको बोलूया. चंदनाने पाहिलं ना तर ती आणखी चिडेल माझ्यावर. हा, चीप रवगो, कित्याक टिपा गळतस? माका खात्री हा, एक दिस तुम्ही दोघी बहिणी बहिणी परत एक व्हाल. कितीही उशीर झाला तरी घरीच या जेवायला, बाहेरचं काही खात बसू नका. हा? प्रसाद, चल निघूया. हे बाहेर जायचं ठरलंय का आधी? नाही म्हणजे आम्ही, प्रसाद, तू बाबांबरोबर कुठे निघालायस? वृंदा, तुला सांगणारच होतो मी, मला एका महत्वाच्या कामासाठी बाबांबरोबर जरा बाहेर जावं लागतंय. म्हणजे आपण नाही जाणार आहोत का? अरे प्रसाद, मी सिनेमाची तिकीट सुद्धा सांगून ठेवली आहेत. म्हणजे तुम्ही दोघं सिनेमाला जाणार होतात का? अगं बाई, हे मला माहितच नव्हतं. काय हो, तुम्हाला माहित होतं? काय ग वृंदा, तुमचा भेद आधीच ठरला होता तर घरच्यांना सांगायची रीतभात काही असते की नाही? आम्हाला जर सांगितलं असतं तर प्रसादला ह्यांच्याबरोबर जा म्हणून म्हटलंच नसतं ना. पण आई, समजा प्रसाद बाबांबरोबर नंतर गेला तर चालणार नाहीये का? काम महत्वाचं का सिनेमा? सिनेमा नंतरही बघता येतो. काय रे प्रसाद, सिनेमा नंतर बघितला म्हणून शिळा होणार आहे का? आणि बरं का वृंदा, प्रसादला ना घरातल्या सगळ्यांबरोबर सिनेमा बघायला आवडतो, होय की नाही रे? का लग्नानंतर आवडीनिवडी पण बदलल्या तुझ्या? नाही तसं नाही, म्हणजे आपण पुन्हा परत जाऊ ना सगळेजण एकत्र सिनेमाला. पण आज आम्हाला दोघांनाच जायचं होतं, नवरा बायको म्हणून. का? तुम्ही दोघं गेल्यावरच नवरा बायको म्हणून ओळखणार होतं का सगळं जग? आमच्याला नव्हते मी असले काही चोचले. मी काय म्हणते, आज ह्याला जाऊ दे कामाला,
उद्या आपण सगळे घरातले जाऊया सिनेमाला. ठीक आहे, जा तू. आणि हरी जेव्हा तिकीट आणून देईल ना तेव्हा स्वतःच्याच हाताने ती फाडून टाक. वृंदा वृंदा काय बघितलं, जरा रुसली तर गेला लगेच तिची समजूत काढायला. त्यांचा कावा तुला समजत नाही म्हणून तू हे बोलतोस. अरे ते हे सगळं मुद्दाम करतात आणि एवढं सगळं करूनही तुझ्या मनात मात्र महान ठरतात ते. तू उगीच उकडू नकोस ना आईवर. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. वृंदा वृंदा ऐक माझं, तू चिडू नकोस. प्रसाद तू इथून प्लीज जा, माझ्या मागे मागे येऊ नकोस. वृंदा, ऐक ना, माझं म्हणणं काय ते ऐकून तरी घे ना तू. हे बघ, आपण जाणार होतो पिक्चरला, तो प्लॅन झाला कॅन्सल, पण तू अपसेट का होती? आधी कुठला प्लॅन झाला होता? पिक्चरचा प्लॅन. मग तो तू कॅन्सल का केलास? ठीक आहे ना, तूच म्हणतेस ना कामाला पहिला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. मग आणि मला सांग, बाबा तरी एकटे किती दिवस ही कामं करणार? कधीतरी मला त्यांच्यावरचा भार हलका करायला हवा की नको? प्रसाद, कधी कधी मलाही कळत, पण आज आपण पहिल्यांदा दोघं जण बाहेर जायला निघालो. त्यात बरं आईंनी खो घातला लगेच. ती नाहीच म्हणत होती. हो मला माहिती. तू मला त्यांच्याबद्दल प्लीज काही सांगू नकोस प्रसाद. त्यांचा कावा तुला समजत नाही म्हणून तू हे बोलतोस. अरे ते हे सगळं मुद्दाम करतात आणि एवढं सगळं करूनही तुझ्या मनात मात्र महान ठरतात. तू उगीच उकडू नकोस ना आईवर. तुला सांगितलं ना मी की बाबांना वाटत होतं की मी त्यांच्या बरोबर जावं. तू प्रत्येक गोष्टीत आईला दोष का ग देतेस वृंदा? कारण मला त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. तुला ठेवायचा असेल ना तर तू ठेवू शकतोस विश्वास. जाऊ दे ना प्रसाद, आपण का वाद घालतोय? ह्या सगळ्या गोष्टी न संपणार आहेत. म्हणजे ही गोष्ट माझ्या आईने मुद्दाम केली असंच म्हणायचंय ना तुला? हे बघ प्रसाद, मला असं नाही म्हणायचंय, पण खरं तर माझंच चुकलं. म्हणजे मला कल्पना नव्हती तुमचा आधीच काही प्रोग्राम ठरला होता याची. नाही बाबा, तुम्ही स्वतःला का दोष देताय? नाही, मी बाहेरच्या बाहेर निस्तरला असतं ना तर तुमचा हा कार्यक्रम रद्द झाला नसता रे. बघा बाबा, सिनेमाला आम्ही नंतरही जाऊ शकतो. अशी संधी वारंवार मिळत नसते. कसं आहे प्रसाद, तू आठवड्यातले 7ही दिवस दुकानात असतोस. हेच तुमचे हौसे मौजेचे दिवस आहेत रे. असे वाया नका घालवू. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही दोघंही तयार आहात. आत्ताच्या आत्ता सिनेमाला जा. चला निघा. खरंच बाबा? अगं खरंच, चला जा तुम्ही. नाही पण बाबा, काम राहून जाईल. आम्ही नंतर जातो. अगं वेडाबाई, तू कशाला काळजी करतेस? मी जाईन की तिकडं. नाहीतरी आधी मीच जाणार होतो ना. वा वा, छान छान धडे गिरवायला देताय. मी म्हणते आज नाही गेले सिनेमालाही तर काय बिघडणार आहे हो? उद्या जातील की. हे बघ कांता, प्रसाद काही धंद्यातली जबाबदारी झटकत नाही. पण नाही, पण वगैरे काही नाही बाबा. आधी काम महत्वाचं आणि मी तुमच्याबरोबर येतो. तू माझं ऐकणार नाहीयेस का? बऱ्या बोलानी दोघंही सिनेमाला जा. हे बघ, पुढच्या वेळेला पाठवीन ना तुला होलसेलर कडे. नाही बाबा, माझा निर्णय पक्का आहे. आधी काम आणि सिनेमा वगैरे नंतर. असं म्हणतोस? बर, मग वृंदा तूही चल आमच्या बरोबर. काय तुझी आम्हाला हिशोबात मदत होईल. शिवाय तुम्हाला दोघांनाही फिरायला बाहेर पडता येईल, नाही का? बाबा, खरंच मी तुमच्या बरोबर आलेली चालेल तुम्हाला? चालायला काय झालं? अगं तुझी मदतच होईल आम्हाला. ठीक आहे, मी येते तुमच्या बरोबर. तुमचं दोघांचं आवरलेलंच आहे. चला लगेच निघूया. चल 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 लवकर. चल बाजूला वा कांता. आई, मी जाऊन येते.